हा खरं तर एक बदनामीचा हा स्टंट होता आणि काही भेकड लोकांकडून हा स्टंट केला गेला. कारण कॅनवाय गाडी आणि माझा गार्ड खाली आल्यानंतर मी मोटरसायकलवरून माझ्या मित्राबरोबर खाली येत होतो आणि त्यावेळी 25 ते 50 लोकांच्या जमावानं खरं तर हा भ्याड हल्ला केला. आणि मला असं म्हणायचं आहे की जो मते नावाचा मुलगा आहे आणि जो दुसरा त्याचा साथीदार आहे देशमाने म्हणून, अमित देशमाने, तो मते नावाचा मुलगा 5 वाजताच मी वॉकिंगला गेलो असता तो मला भेटला होता. त्या मते नावाच्या मुलाचा जर CDR किंवा मोबाईल त्यांनी कुणाकुणाला कॉल केले, मते आणि अमित देशमाने नावाच्या मुलानं एवढे मोबाईलचे डिटेल्स जरी घेतले तरी तुम्हाला यांचा कसा पूर्वनियोजित कट होता हे तुम्हाला बघायला भेटेल. ओबीसी आंदोलनाला बदनाम करण्याचा तर हा डावच आहे, पण याच्याही पलीकडे जाऊन कोल्हापूरचा एक जो नेता आहे स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडणारा, त्या नेत्याला मी फक्त कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या धोरणाची आठवण करून दिली, छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या राज्याची आठवण करून दिली आणि महाराष्ट्रामध्ये 50 ते 60% दरम्यान राहणाऱ्या ओबीसी हा आम्ही छत्रपती शिवरायांना मानणारे आहोत, त्यांच्या गादीला मानणारे आहोत आणि जर हा रयतेचा राजा असता तर तो आमच्या ओबीसीच्या आंदोलनालाही भेट द्यायला आला असता, ही माफक अपेक्षा एक ओबीसीचा लीडर म्हणून या महाराष्ट्रासमोर मी मांडली. आणि आम्ही तुम्हाला राजा का म्हणावं हा प्रश्न फक्त कोल्हापूरच्या या संभाजी भोसले नावाच्या नेत्याला मी विचारला. मला वाटलं हा संभाजी भोसले नावाचा नेता, मला असं वाटलं होतं की खिलाडू वृत्तीनं घेईल, त्याच्यावरती काहीतरी आत्मपरीक्षण करेल, त्याच्यावरती काहीतरी छत्रपती शिवरायांच्या रयतेचा कसं कारभार होता ते पाहिल, किंवा सामाजिक न्याय देणाऱ्या छत्रपती शिवरायांचे छत्रपती शाहूराजांचे विचार पाहिल. तर या माणसानं माझ्या अंगावरती मारेकरी घातले. आणि याच कोल्हापूरच्या संभाजी भोसलेच्या कार्यकर्त्यानं, जाधव नावाचा कोणतरी कार्यकर्ता आहे, त्यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या गाडीवरती सुद्धा 2-3 महिन्यापूर्वी असाच भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. आणि हे भेकड आहेत. अरे तुम्ही मेंढपाळाच्या पोराला, एका धनगराच्या पोराला एकटं गाठता? तुमच्यात जर धमक असेल ना, आडवं या आडवं. अरे भेकडानो, पळून काय केला मग? आणि माझ्यावर दारू प्यायलाचा तुम्ही आरोप केलात. मी त्याच वेळी पोलीस स्टेशनला येऊन प्रेस दिली, मी रक्ताचे नमुने दिले, मी युरिन टेस्ट दिली. तुमच्यासारखा भेकड असतो ना पळून गेलो असतो. हा मेंढपाळाचा पोरगा आहे, धनगराचा पोरगा आहे आणि ओबीसीची लढाई कुठंही अर्ध्यावर सोडणार नाही. तुम्हाला तर अजिबात घाबरणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचे होते आणि छत्रपती शिवरायांच्या राज्यासाठी या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीच्या लोकांनी, बलुतेदारांनी, आलुतेदारांनी जीवाची कुर्बानी केली. सगळ्यात जास्त लढाया छत्रपती शिवरायांना आपल्या आप्तस्वकीयांच्या विरोधामध्ये लढायला लागल्या. आणि त्यावेळी शिवरायांना विरोधी करणाऱ्या अवलादी आजही पुण्यासारख्या शहरामध्ये आम्हाला बघायला मिळाल्या. हे भेकड आहेत, भेकड. यांच्यात जर दम असताना तर एकटा माझ्या समोर आला असता. या पाठीमागं कोल्हापूरचा एक नेता, संभाजी भोसले. आम्ही राजा मानणार नाही, कारण राजा छत्रपती शिवाजी महाराज होते, राजा राजर्षी शाहू महाराज होते. आम्ही या महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता या दोन्ही राजांना राजा मानतो, किंवा याच्या अगोदरच्या सर्व राजांना आम्ही राजा मानतो. परंतु महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या एका मेंढपाळाच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरावरती भ्याड हल्ला करायला लावणारा हा राजा असू कसा शकतो? आणि आता हे राज्य कायद्याचं राज्य आहे, लोकशाही आहे. इथं राजेशाही कधीच संपलेली आहे आणि छत्रपती शिवरायांनीच असली वतनं वगैरे रद्द केलेली होती. त्यामुळे आम्ही असलं कोणाला मानत नाही. आणि ही लढाई कायद्याची लढाई आहे. आणि ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या आरक्षणाची लढाई या माणसाला चॅलेंज करता येत नाही. म्हणून या माणसाला बदनाम करण्याचा डाव महाराष्ट्रातल्या झुंडशाहीच्या जोरावरती दहशत माजवणाऱ्या काही लोकांनी घेतला आहे. अरे लक्ष्मण हाके सोडा, तुम्ही माझ्यावरती दारू प्याल्याचा आरोप केलात. तुम्ही छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर बसून
या महाराष्ट्रामधल्या वयोवृद्ध नेत्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करता, हे या महाराष्ट्राला कसं चालतं? त्यामुळं लक्ष्मण हाके हा कार्यकर्ता संविधानाची भाषा बोलणारा कार्यकर्ता आहे आणि ओबीसीची चळवळ कुठेही थांबवणारा कार्यकर्ता नाही. मग तलवारीचे वार झाले तरी चालतील, कुणी गोळ्या घातल्या तरी चालेल आणि काही झाले तरी चालेल. अरे बाबासाहेबांवरती हल्ला करणारी मंडळी, महात्मा ज्योतिराव फुल्यांवरती हल्ला करणारी मंडळी आहेत, क्रांतिज्योती सावित्रीमाईंवरती हल्ला करणारी मंडळी आहेत. त्यामुळं आम्ही जीव तळहातावरती घेतलेला आहे आणि जीव गेला तरी चालेल, पण ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराची लढाई कुठेही थांबणार नाही. तुमच्यावर दारू पिऊन फिरण्याचा आरोप जो आहे तो केलेला आहे, तुम्ही म्हणता जीवे मारण्याची धमकी, ते त्यांच्या संवादामध्ये पोलिसांना फोन करू असं ऐकायला येतं. नेमकं काय घडलं, काय होतं? साहेब मला एक सांगा, दारू पिण्याचा टाईम संध्याकाळच्या 6-7 वाजता असतो का? आणि तो मते नावाचा मुलगा मला 5 वाजता भेटला होता. 5 वाजता त्यांनी कुणाला फोन लावले, त्याचा मोबाईल जप्त व्हावा आणि त्याचा CDR तपासला जावा. त्यामधून मते नावाचा मुलगा आणि अमित देशमाने नावाचा मुलगा यांनी कुणाला फोन लावले, कुणाचा कन्सर्न घेतला, कुणाच्या इशाऱ्यावरून हे सगळं षडयंत्र रचलं, याचा सगळा उलगडा या 2 तरुणाच्या मोबाईलचा CDR काढावा, त्याच्यामधून सर्व उलगडा होईल. प्राथमिक तपासात तुम्ही मद्यप्राशन केलं नसल्याचं पुढे आलं तरी तुमच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात येणार आहे. प्रयोगशाळेमध्ये पाठवू देत. मी सर्व गोष्टी, मी रक्त दिलेलं आहे, युरिन दिलेली आहे, मी पोलिसांना डिपार्टमेंटला सगळं सहकार्य केलेलं आहे आणि माझ्यावर आरोप झाल्यानंतर अर्ध्या पाऊण तासाच्या फरकानं मी प्रेसला सामोरं गेलेलो आहे. आणि मी जर मद्यप्राशन केलं असतं, मी जर नशेत असतो तर 2 व्हीलरवरून माझ्या घराकडे येऊ शकलो नसतो. या प्रश्नाची उत्तरं पण हवी आहेत ना, महाराष्ट्र पाहतोय. त्यांनी जो व्हिडिओ सादर केला त्याबद्दल तुमचं काय? व्हिडिओ सादर केला कारण दोन्ही हात 2 तरुणांनी बकोटीला धरून पकडलेले होते, एका तरुणानं मान पकडलेली होती आणि माझ्या छातीवरची दोन्ही बटणं निघालेली होती आणि माझे हात असे पाठीमागं पकडल्यामुळं माझी मान आणि चेहरा पुढं गेलेला होता. आणि त्यामुळं आणि व्हिडिओ जरी असेल तरी शेवटी आम्ही सिव्हिलला आलो, सिव्हिलला सगळे नमुने, सगळ्या प्रक्रियेला मी सामोरं गेलो आहे. दूध का दूध और पाणी का पाणी हो जाएगा. आणि पोलिसिंग करण्याचा अधिकार दिला कोणी या लोकांना? उद्या मग दारूच्या गुत्त्याच्या बाहेर कोणते आमदार, कोणते खासदार आणि कोणते राजे बसतात याच्यावरती सुद्धा पाळत ठेवावी लागेल. आणि प्रत्येक माणसाला जर झुंड जाऊन प्रत्येक माणसाचे काही पर्सनल अधिकार असतात, हक्क असतात. या महाराष्ट्रामध्ये घरातून बाहेरच पडायचं नाही का? 200-500 मीटरवरती फिरायला जायचं नाही का? एवढा कायदा सुव्यवस्था हातात घेतला जातोय. महाराष्ट्राचा बिहार झालाय. या प्रश्नाची उत्तरं सुद्धा आम्हाला हवी आहेत. असं का करत असेल मराठा समाज, तुम्हाला काय वाटतं? बघा, गेल्या वर्षभरापासून मी स्टेट बॅकवर्ड कमिशनचा राजीनामा दिल्यापासून या महाराष्ट्राला मी समजावून सांगत आहे की सोशल बॅकवर्डनेस म्हणजे काय, आरक्षण म्हणजे काय, आरक्षण पॉलिसी का, कशासाठी आली, आरक्षण कुणाला दिलं जातं, कशासाठी दिलं जातं, त्याचे पॅरामीटर्स काय, त्याचे निकष काय, सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय, स्टेट बॅकवर्ड कमिशनचं म्हणणं काय, औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय काय, या सगळ्या गोष्टीवरती मीडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये, विशेष करून मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये जो ओबीसींचा प्रतिसाद आपल्याला भेटतोय, ज्या गोष्टी आम्ही जरांगे नावाच्या माणसाचं भूत, बेकायदा मागण्या करणाऱ्या या माणसाला आम्ही त्याच गावामध्ये जाऊन, वडीगोद्री गावामध्ये जाऊन आम्ही उपोषण करण्याचा प्रयत्न केला आणि या महाराष्ट्रातल्या ओबीसींना जागं करण्याचा प्रयत्न सातत्यानं करतोय. आम्ही कायद्याची भाषा बोलतोय, आम्ही संविधानाची भाषा बोलतोय आणि नक्की याच गोष्टी झोंबल्यामुळं. बरं, याच्याही अलीकडं मी ज्यावेळी वडीगोद्रीमध्ये उपोषणाला बसलो होतो, 6व्या दिवशी 4 तरुण आम्ही जिथं उपोषणाला झोपलेलो होतो रात्रीचं 1-1:30 वाजता, त्यावेळी CCTV कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये 4 तरुण आमच्या उपोषणाजवळ आले होते. त्या 4 तरुणांना आम्ही पकडलं होतं. जालना पोलीस प्रमुखांना त्यांच्या हवाली पण आम्ही त्यांना केलं होतं. त्याच वेळी जर तिथं पोलीस कारवाई झाली असती तर मला वाटतंय कालची घटना घडली नसती. परिणाम म्हणजे कसले परिणाम? कायदा सुव्यवस्था नाही, इथं गोळ्या घातल्या जातात, इथं काट्याकुराड्यांची लढाई चालते. म्हणजे परिणामाला घाबरून आम्ही ओबीसींची, वंचितांची, शोषितांची लढाई थांबवावी असे वाटतं.
शिव्या खाव्यात असं वाटतं आणि बेकायदा JR काढणाऱ्या मुख्यमंत्र्याला आम्ही विरोध करू नये असं वाटतं. म्हणजे विवेकाचा आवाज तुम्ही झुंडशाहीच्या आणि दादागिरीच्या जोरावर दाबून ठेवणार, अजिबात चालणार नाही. तुम्ही संभाजीराजांचं नाव घेतलं, त्या संदर्भात काही पुरावे आहे का तुमच्याकडे? हे बघा, ते जे तरुण रात्री बोलत होते त्या तरुणांनी संभाजी भोसलेंना तू एकेरी भाषेत बोललास, त्यांना तू राजा म्हणत नाहीस, हे बोललेले आहेत रात्री. त्यांनीच तो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे, ते काढून बघावं. ऐकलंय, व्हायरल झालेलं आहे ते सगळं. त्यामुळं ते छोट्या छोट्या क्लिप नाही आहेत, 20 ते 25 मिनिटाचं त्यांचं लाईव्ह प्रोग्राम होता हा. इंस्टावरती जाऊन आणि सोशल मीडियामध्ये जाऊन स्टंटबाजी करणं आणि बदनामी करण्याच्या हेतूनं लक्ष्मण हाके जर दारू पिणारा असेल तर महाराष्ट्रातल्या गृह खात्याला माझी विनंती आहे, गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये 2 वर्षाच्या कालावधीमध्ये मी ज्या पुणे शहरात राहतो त्या आजूबाजूच्या कुठल्याही हॉटेलमध्ये, कुठल्याही बारमध्ये किंवा कुठलीही व्यक्ती एक जर इव्हिडन्स घेऊन आली की हा माणूस दारू पितो किंवा हा माणूस व्यसन करतो असं एक जर फुटेज मला मिळालं तर मी माझ्या सार्वजनिक जीवनातून मी कधीही सार्वजनिक जीवनात या महाराष्ट्राच्या दिसणार नाही. संपूर्ण प्रकरणात जरांगे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांची काय भूमिका वाटते? जरांगेंच्या कार्यकर्त्यांची तर भूमिका आहेच. काळकुटे नावाचा जो एक जरांगेचा कार्यकर्ता आहे त्याच्याच संघटनेचा प्रमुख, पुणे जिल्हा प्रमुख असणारा मते नावाचा कार्यकर्ता आहे आणि त्याच कार्यकर्त्यानं मला माझ्या बकुटीला धरलेलं होतं. तो गेवराईमधून येतो. हाच कार्यकर्ता, अरे बरं मी दारू पिलो म्हणून माझ्यावर आरोप केला जातो, मी 5 वाजता तर दारू पिलो नव्हतो ना. 5 वाजता हा मते नावाचा माणूस माझ्या समोर, माझा गार्ड समोर असताना, कॅनवाईची गाडी समोर असताना हाच मते नावाचा माणूस माझ्या भोवती जवळजवळ 20 मिनिटं उभा राहिलेला होता. मते नावाच्या माणसाचा मोबाईल आणि अमित देशमाने नावाच्या मुलाचा मोबाईल जर तपासला तर त्या मोबाईलमध्ये त्यांनी कुणाकुणाला फोन केले आणि कसा हा प्लॅन रचला गेला याचं सर्व सत्य समोर येईल. सुरक्षा वाढवण्याची मागणी करणार आहे का? मी सुरक्षा वाढवायची मागणी अजिबात करणार नाही. कारण या महाराष्ट्रामधल्या ओबीसीची चळवळ, ओबीसींचा आवाज, एक मेंढपाळाचा पोरगा ओबीसीचा आवाज बनू पाहतोय. एक लॉजिकली संविधानात्मक कायद्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय. त्या माणसाला जर कोणी बदनाम करणार असेल तर अशा बदनामीला आम्ही भीक घालणार नाही. आम्ही आमची कायद्याची आणि संविधानाची भाषा कधीही थांबवणार नाही. ॲट्रॉसिटी कायदा 1989चा या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये का आणावा लागला याचं उत्तर या घटनेमधून मिळतंय. या महाराष्ट्रामधल्या ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना माझं सांगणं आहे की बाबांनो, तुम्ही पुढे आलं पाहिजे. ज्या दलित बांधवावरती अन्याय अत्याचार झाले त्या अत्याचारापासून त्यांची सुटका व्हावी म्हणून ॲट्रॉसिटी कायदा आणला गेला. 1989चा सुधारित ॲट्रॉसिटी कायदा, तोच कायदा रद्द करा म्हणून या महाराष्ट्रामध्ये मोर्चा काढणाऱ्या अवलादी कोण आहेत? त्याच अवलादीने कधी काळी दलितांना घेरलं, कधी काळी मुस्लिमांना घेरलं आणि आता ओबीसींना घेरण्याचा प्रयत्न करतायत. याची वेदना, याचं दुःख या महाराष्ट्रामधल्या ओबीसी बांधवांसमोर मी व्यक्त करत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.